महत्त्वाचंच आहे। खरं तर आज सगळीकडे धुळवड सुरू आहे, राजकीय नेतेही धुळवड खेळतात, एकमेकांना काटशह देण्याचा प्रयत्न करतात। तसंच प्रकार काल महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेला आहे। आपण इथूनच लाईव्ह केलं होतं ज्यावेळेस महादेव जानकर शरद पवारांना भेटायला आलते किंवा ज्योतिताई मेटे पवारांना भेटायला आलत्या, पण तेच मंडळी पुन्हा फडणवीसांना जाऊन भेटल्यामुळं चर्चा आता राजकारणात अशी झाली की शरद पवारांना चकवा दिला। महाराष्ट्राच्या राजकारणात खरं तर असं पहिल्यांदा घडतंय की कोणी पवारांना चकवा देतंय, पण दिलाय हे खरं आहे। ज्योती मेटेंचं अजून नक्की नाही, पण त्याही फडणवीसांना भेटल्यात हेही खरं आहे। आणि राहिला प्रश्न महादेव जानकरांचा, तर ते एकदा नाही 3-4 वेळा पवारांना याच मोदी बागेत येऊन भेटले, पण त्यांनी काल चक्क फडणवीसांची नुसती भेट नाही घेतली तर जाहीर हे केले की मी महायुतीसोबतच आहे। इतके दिवस महादेव जानकर फडणवीसांना शरद पवारांना चकवा देत होते का? मग चर्चा अशी सुरू झाली, मग फडणवीसांनीच महादेव जानकरांना शरद पवारांकडे पाठवलं होतं का त्यांना राजकीय चर्चेला अगदी खेळवण्यासाठी, राजकारणाच्या भाषेत सांगायचं झालं। मग ज्योतिताई मेटेंचंही उद्या तेच होणार का? खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर पवार हे नाव खूप मोठं मानलं जायचं, किंबहुना मानलंही जातंय, आजही आहे, उद्याही राहील। पण पहिल्यांदा पवारांच्या तोडीस तोड कोणीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना काटशह देताना दिसतंय, आणि ते नाव आहे देवेंद्र फडणवीस। होय, देवेंद्र फडणवीस पवारांना अगदी त्यांच्या तोडीस तोड चाली खेळताना दिसत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात। हे कदाचित पहिल्यांदाच होतं, यापूर्वी झालेलं आहे, पण प्रत्येक वेळी मागच्या वेळेस 19ला मग पवारांनी त्यांना मात देऊन महाविकास आघाडीचं सरकार आणलं, हे आपल्या उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। पण पुन्हा त्याच फडणवीसांनी महाविकास आघाडीचं सरकार फोडून पुन्हा महायुतीचं सरकार आणलं, नुसतं सरकार आणलं तर चक्क पवारांचं घरही फोडलं। हे याचा अर्थ कुठेतरी पवारांना एक तोडीसतोड उत्तर देणारा महाराष्ट्राच्या राजकारणात एक नेता आलाय, आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस। आणि हेच सध्याचं चित्र आपल्याला इथं बघायला मिळतंय। त्याची 2 उदाहरणं म्हणजे महादेव जानकर आणि ज्योतिताई मेटे। खरं तर माढा आणि बीड या दोन्ही मतदारसंघात सध्या मवियासाठी खूप चांगलं वातावरण असल्याचं सांगितलं जातंय। म्हणूनच पवार जाणीवपूर्वक एक चांगले तोडीसतोड टक्कर देणारे उमेदवार तिथं शोधताय। खरं तर माढ्यात पहिल्यापासूनच पवारांना खूप चांगलं वातावरण आहे, कारण जो उमेदवार रिपीट केलाय तिथं महायुतीनं, जे रणजित निंबाळकर, त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे। मवियाकडूनच नाही तर महायुतीमधूनच नाराजी आहे। रणजित सिंह निंबाळकरांचे काका म्हणजेच रामराजे निंबाळकर यांनी तर मेळावाही घेतला आणि जाहीरपणे सांगितलं, जर उद्या रणजित निंबाळकरांना मतं कमी पडली तर त्याला जबाबदारी आमची नाही। आणि दुसरं मोहिते पाटील जे घराणे अकलूजचं, त्यांनी त्यांच्या शिवरत्न बंगल्यावर, विजयदादाच्या शिवरत्न बंगल्यावर सभा घेऊन बंडखोरीचं राग आळवलेला आहे, आणि भूमिकाच जाहीर अजून भूमिका घेतली नाही, पण चाचपणी सुरू केली। आपण जर समजा बंडखोरी केली तर आपल्याला कितपत फायदा होईल। स्वतः धैर्यशील मोहिते पाटील, जो युवा चेहरा आहे मोहिते पाटील घराण्याचा, ते सध्या सगळ्या गावोगाव माढा मतदारसंघात फिरतात आणि चाचपणी घेत आहेत, आपल्याला वातावरण कसं आहे, आणि त्यांची तयारी दिसते बंडखोरी करण्याची। पण त्यांच्या काही फॅमिली अडचणी दिसत आहेत, कारण रणजित सिंह मोहिते पाटील हे आमदार आहेत भाजपचे विधान परिषदेचे। विजयदादा तसे टेक्निकली राष्ट्रवादीत असली तरी पण राष्ट्रवादीपासून त्यांनी हरकत घेतल्याचं दिसतंय। मग हे मोहिते पाटील घरानं पुन्हा पवारांकडे येणार का माढा मतदारसंघ पुन्हा आपल्याला मिळवण्यासाठी, अशा अनेक चर्चा सुरू आहेत। पण त्याच्या आधी पवारांनी धनगर मतं डोळ्यासमोर ठेवून एक गठ्ठा महादेव जानकरांना ऑफर दिली होती माढ्यातनं लढण्याची, पण काय झालं माहीत नाही। सूत्रांची जर माहिती सांगितली की आपण जर खरी ठरली तर खर्च कोणी करायचा, अशी एक चर्चा आहे। हे फक्त माढ्यात नाही तर तिकडं बीडमध्येही ज्योती मेटेंनाही पवारांनी ऑफर दिली की तुम्ही शिवसंग्रामसह त्यांची जी संघटना आहे विनायक मेटेंची, स्वर्गीय विनायक मेटेंची शिवसंग्राम संघटना, ती राष्ट्रवादीत सामील करून टाका, मर्ज करून टाका, आणि तुम्ही बीडमधनं लढणार। पण खर्च कोणी करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा, कारण समोर एकदम पंकजा मुंडेसारखा बलाढ्य उमेदवार आहे, कारण इलेक्शनला खर्च लागतो, हे वास्तव नाकारता येत नाही। इथून मग ती चर्चा फिसकटली की काय असंही कानावर आहे काय, म्हणूनच। आणि मीन व्हाईल देवेंद्र फडणवीस, कारण ज्योतिताई मेटे यांचे शिवसंग्राम पक्ष आहे, हा टेक्निकली आजही महायुतीसोबत आहे, जसं महादेव जानकर होते। त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस सातत्यानं फोन करत होते, आणि त्या काल अखेर देवेंद्र फडणवीसांना भेटल्या जाऊन, आणि तिथंच कळलं की महादेव जानकर आणि ज्योतिताई मेटे ह्या दोन्ही डगरीवर पाय ठेवून आहेत, जिकडून चांगली ऑफर येईल तिकडे जायचं, हे उघड झालं पहिल्यांदा। आणि पहिल्यांदा पवार फसले की काय, पवारांची फसगत केली गेली की काय देवेंद्र फडणवीसांकडनं, ज्योतिताई मेटे आणि महादेव जानकरांना इकडे पाठवून मग पुन्हा मागावर बोलून
कारण राजकारणात अशा खेळ्या खेळल्या जातात. पण तीच खेळी पवारांसोबत खेळी केली की काय फडणवीसांकडनं, याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने सुरू झाली. अर्थात यातून ओव्हरकम पवार होतीलच, कारण त्यांनी पुन्हा एकदा चाचपणी सुरू केली. सूत्रांची माहिती असे की जरी काल ज्योतिताई मेटे फडणवीसांना भेटल्या असल्या तरी त्या पवारांच्या संपर्कात असल्याचं कळतंय. पण पुन्हा एकदा मुद्दा तोच की खर्च कोणी करायचा. पण काल तिकडे देवेंद्र फडणवीसांना भेटल्यामुळं पवार कितपत त्यांच्या या प्रस्तावावर विश्वास ठेवतील याबाबत खरंच शंका वाटते. कारण त्यांनी ऑलरेडी स्टँड बाय म्हणून बजरंग सोनवणेंना बीडमधून अजित पवार गटातून आपल्याकडे प्रवेश करून घेतलेलं. इथंच पुण्यात त्यांचं राष्ट्रवादी कार्यालयात पवार गटाच्या जाहीर प्रवेश झाला आणि ते खासदारकीसाठी लढायला तयार आहे. समजा ज्योतिताई मेटे नाही आल्या तर बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी बीडमधली लढत होईल. आणि तिथं खरं मग ज्योतिताई मेटेंना देण्यामागचं कारणच हे होतं पवारांचं. मग एक स्वतःचं त्यांचं लॉजिक होतं, राजकीय लॉजिक, की जो जरांगेंचं आंदोलन आहे ते खूप पिकला होतं, बीडमध्ये खूप मोठा प्रभाव आहे आणि ज्योतिताई मेटे जर तिथं उमेदवार झाले पंकजा मुंडेसमोर तर निश्चितच एक सहानुभूती मिळेल. कारण स्वर्गीय विनायक मेटे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणासाठी खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. किंबहुना त्यांचा अपघात मुंबईला बैठकीला जाता असतानाच झाला, त्यामुळे ती सगळी सहानुभूती त्यांना मिळू शकली असती. पण ज्योतिताई मेटे पुन्हा फडणवीसांना जाऊन भेटल्यामुळे ते जे सगळं ज्योतिताई मेटेंच्या बाजूने वातावरण तयार झालं होतं त्याला कुठेतरी टाचणी लागल्यासारखं एक प्रतिक्रिया खुद्द बीड जिल्ह्यातनंच उमटलेलं पाहायला मिळते. त्यामुळे पवार खरंच जरी त्या परत आल्या तर त्यांना उमेदवारी देणार का हा सगळा प्रश्नच आहे. कारण त्यांनी स्टँड बाय बजरंग सोनवणेंना ऑलरेडी पक्षात घेऊन ठेवलेले. आता राहिला प्रश्न माढ्याचा. माढ्यामध्ये ऑलरेडी रणजित निंबाळकर उमेदवार जाहीर झालेले आहेत महायुतीचे, म्हणजे भाजपचे, आणि भाजप ते काय माघार घेणार नाही. किंबहुना त्यांनी जे बंड्याच्या पवित्रता आहेत त्यांना फडणवीसांनी आपल्या सागर बंगल्यावर बोलून त्यांची समजूत काढलेली आहे, त्यांना सांगितलेले वेगळे पर्याय. म्हणजे निंबाळकर तर आता शांत झालेलं असं ऐकायला मिळतंय. निंबाळकर म्हणतायत की आम्ही महायुतीचा धर्म पाळू, पण प्रत्यक्षात किती मतदान होईल हे याबाबत साशंकता आहे. कारण गेल्यावेळी ह्याच फलटण तालुक्यातनं याच रणजित निंबाळकरांना अवघे 700 मताचं मताधिक्य मिळालं होतं. म्हणजे किती 700, पण त्यांना खरं मताधिक्य मिळालं होतं या माळशिरस तालुक्यातनं, म्हणजे मोहिते पाटलाच्या तालुक्यातनं. पण तेच मोहिते पाटील आज नाराज आहेत. किंबहुना त्यांचं धैर्यशील मोहिते पाटील हा ये नेतृत्व माड्यातनं उभारायचं म्हणतंय, फक्त कुठल्या तिकीटावर याबाबत त्यांची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे मोहिते पाटील काय करतात त्यांचं अजून तळ्यात मळ्यात सुरू आहे. मोहिते पाटील शेवटी मग मोहिते पाटील जर समजा खरंच शरद पवारांकडे आले तर ती निश्चितच एक टफ फाईट होईल. पण नाही आले तर मग पवारांनी आणखीन उमेदवार कोण याची चाचपणी, कारण महादेव जानकर तर आता गेले, त्यामुळे तो एक मोठा सेटबॅक बसलेला आहे पवारांनी एका अर्थाने त्या माढा मतदारसंघात. मग दुसरे उमेदवार कोण तर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, समजा ते नाही तर मग गणपतराव देशमुख शेकापचे, त्यांचे 2 नातू आहेत बाबासाहेब आणि डॉक्टर अनिकेत, यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. पण हे कधी जर समजा मोहिते पाटलांचे धैर्यशील मोहिते पाटील जर पवारांकडे नाही आले तर, आणि त्यांनी बंडखोरी नाही केली तर पवारांचे कदाचित हे उमेदवार होऊ शकतात. पण जर समजा मोहिते पाटील उभारले तर माढ्याची लढत निश्चित टफ होऊ शकते. पण आता बिडातली लढत मात्र जवळपास फिक्स झाली. ज्योती मेटे तिकडे फडणवीसांना जाऊन भेटल्यामुळं पवार खरंच त्यांना तिकीट देतील का याबाबत साशंकता आहे. त्यामुळे तिथं बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना होऊ शकतो. पण ह्या जो मेन 2 जागा आहेत पवारांना एक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ठरवलं की हे 2 जागा पुन्हा महायुतीकडनं आपल्या ताब्यात घ्यायच्या, त्यात आता कितपत यश येते. आणि फडणवीसांनी जो चकवा दिलेला आहे पवारांना ज्योती मेटे आणि महादेव जानकरांच्या माध्यमातून, त्याला पवार नेमकं कसं पलटवार करतात हे पाहणंही मोठं उत्सुकतेचं असणार आहे. बघूया महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे खरं तर आज राजकीय धुलवड आहे. हे आणखी धुलवड आणखीन कोण कोणावर कसा रंग फेकतोय आणि त्याचे कसे राजकीय प्रतिक्रिया किंवा पडसाद उमटतात हे बघणं आणखीन इंटरेस्टिंग होणार आहे. कारण निवडणुकीला अजून बराच अवकाश आहे, जवळपास 1.5-2 महिने. मे मध्ये सगळे हे मतदान होते, त्याच्यामुळं प्रत्यक्ष फॉर्म भरेपर्यंत कोण कुठं जातंय, कोण कुठून कोणाला चकवा देतंय, हे आणखीन अशा अनेक अपडेट्स जसे जसे घडतील तसे आम्ही तुम्हाला कळवतच राहू. पण तुर्तास या माढा मतदारसंघातून मात्र महादेव जानकरांनी पवारांना चकवा दिलाय. फडणवीसांनी ही खेळी अगदी यशस्वी करून दाखवली, पवारांना मात दिली. आता ज्योती मेटेंबाबतीत बिडात काय होतंय तेच पाहायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.